हरी मी विश्वास प्रल्हाद तावसे व माझी सहधर्मचारिणी सौ यशस्वी आम्ही पुण्याला औंध या भागात राहतो. 2017 ते 2018 या काळात आमची पैदल परिक्रमा सुरू झाली. त्या परिक्रमेला सुमारे 170 दिवस लागले होते. या 170 दिवसांच्या परिक्रमेच्या काळामध्ये आणि परिक्रमेहून आल्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा जे काही चिंतन झालं, कारण परिक्रमा जरी समजा शारीरिकरित्या संपली तरी मानसिकरित्या ती एक उपासना आहे, ती एक तपश्चर्या आहे, त्यामुळे ते चालू होतंच. जसं माझ्याकडून परिक्रमेनंतर नेहमीच शुभ्र कपडे वापरले गेले, तसंच ते चिंतन चालूच असायचं. तर त्या चिंतनाचा काही भाग आता मी आपल्यासमोर मांडतोय. हरी नर्मदे हर नर्मदा गायत्री. ओम रुद्रदेहायै विद्महे मेकलकन्यकायै धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात्. खरं तर आता मी जे काही व्यक्त करतोय माझं मनोगत, तो तसं म्हटलं तर खूप पुढचा भाग आहे, पण रेफरन्स उचित असल्यामुळेच आत्ता सांगणं योग्य ठरेल असं वाटतं. झालं काय की जर परिक्रमेमध्ये भेटणाऱ्या यात्रेकरूंबद्दल माझी अशी भावना राहिली आणि त्यामुळे मी जर मानसिकरित्या खूपच फ्रेश राहिलो, तर मग मला असं वाटू लागलं की असा फ्रेशनेस परिक्रमेमध्ये नसतानाही, म्हणजे घरी वावरत असतानाही मला कसा मिळेल बरं, किंवा कसा राखता येईल. त्यावेळेला असं लक्षात आलं की अरे, परिक्रमेत असताना मी जे बाकीचे सहयात्री समजत होतो, तसेच इथले माझे हे कुटुंबीय, मुलगा मुलगी, बायको सुनबाई, नातू नात इत्यादी सगळेच, तसेच इतरही परिचित असे सगळेच एका या मोठ्या यात्रेचे वाटसरू असून आपल्याबरोबर फक्त काही काळच चालणारे आहेत. मग मला जर हे माहीत नाही की या यात्रेमध्ये माझा किंवा त्यांचा सहभाग आणखी किती काळ असणार आहे, म्हणजे साहचर्य म्हणजे बरोबर जीवन व्यतीत करण्यासाठी किती कोण उपलब्ध असणार आहे, कारण कोणती व्यक्ती या वाटचालीतून केव्हा बाजूला होईल, म्हणजे मृत पावेल किंवा आपल्या आयुष्यातून दूर होईल, ते तर कुणालाच माहीत नाही. मग असं असताना मी त्या सर्वांशीच मला परिक्रमेच्या काळात भेटलेल्या वाटसरूंप्रमाणेच अतिशय प्रेमाने का वागू नये, कारण त्या रोज भेटणाऱ्यांशी वागताना सुद्धा हे जे षडविकार आहेत त्यांचं का अडसर व्हावा, मी का कुणाला असं लेबल लावत जावं, चांगलं किंवा वाईट असं. आणि जेव्हा जेव्हा अशा विचारांनी, अशा नजरेने मी आजूबाजूला पाहू लागलो, तेव्हा मला काही विलक्षणच दृश्य दिसू लागली. कारण त्या शरीराच्या लेबलच्या पलीकडे, आकाराच्याही पलीकडे माझी दृष्टी पोचायला लागली आणि असं लक्षात यायला लागलं की अरे, या सर्वांमध्ये ते एक प्रकारचं खूपच साम्य आहे की. आणि त्या साम्याला अनेक धर्मग्रंथामध्ये असं म्हटलं आहे की सर्व चर अचर सृष्टी ही पंचमहाभूतापासून बनली आहे. मग आणखीही पुढे जाऊन असा विचार करायला लागलो की जर ही पंचमहाभूते हा सुद्धा मनाचा जर एक भासच असेल, तर अशा प्रकारच्या भासामध्ये या पंचमहाभूतांपासून बनलेल्या सृष्टीची, जाऊ द्या एवढे मोठे शब्दप्रयोग आपण सोडून देऊ, आपल्या परिचित व्यक्तींबद्दल किंवा वस्तूंबद्दल कशाला आणि काय आणि किती विचार करत बसायचं. कारण मी जेवढ्या प्रमाणात, जेवढा वेळ त्यांच्याबद्दलच्या विचारांमध्ये रमणार, किंवा जेवढा काळ किंवा ज्या प्रकारे तितका तो माझा आयुष्यातला काळ भगवंत नामस्मरणाच्या दृष्टीने अगदीच वाया गेला ना. जन्माला आल्याचं माझं जे मूळ उद्दिष्ट आहे की भगवंत नामस्मरण करून मला जीवापासून ते शिवापर्यंतचा प्रवास करायचा आहे, त्या प्रवासामध्ये माझ्या या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे, म्हणजे त्यांच्याबद्दल विचार करत बसल्यामुळे, तो चांगला वागला का वाईट वागला वगैरे, खूपच अडथळा होणार आहे. मग मी कशाला बरं त्यांच्याबद्दलच्या या विचारांमध्ये अडकायचं. पण असं व्हायला लागलं की आता समोरच्या व्यक्तीकडे मी या विचारांनी किंवा या नात्याने आहे म्हणून बघणारच नाही, आणि ते सर्वच मला खूप जड जायला लागलं. त्यापेक्षा मग धर्मग्रंथांमधील दुसरा एक पाठ असा असलेला मला आठवला
की आपल्या संतांनी, विशेषतः महाराष्ट्रीय संतांनी, आता बघा मी मराठीतून जास्त अभ्यास केला असल्यामुळे महाराष्ट्रीयन संतांनी असंच म्हणतो बरं, कारण इतर भाषिक संतांनी हेच असंच सांगितलं असणार, यात काही संशय नाही, की असं तुम्ही इतरांकडे बघत बसण्यापेक्षा आम्ही तुम्हाला म्हणजे साधकांना असा एक सोपा उपाय सुचवतो की जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत, अशीच मानसिक धारणा ठेवावी. म्हणजे काय होतं की समोरच्या व्यक्तीला मी जर भगवंतच मानत असेल तर माझ्या मनात त्या व्यक्तीबद्दल कायम कायम आणि कायम फक्त आदरभाव, पूजनीय असाच भाव असणार आहे. तसंच समोरच्या कुठल्याही वस्तूबद्दल सुद्धा ती भोग्य आहे असा विचारच माझ्या डोक्यात येणार नाही. कारण भोग घेण्यासाठी त्यासाठी सुद्धा हे शरीर माझं आणि ती भोग्य वस्तू, तसंच कुठलं तरी द्वैत तर असलं पाहिजे ना. आणि आपला सगळा अभ्यास तर म्हणजे साधना प्रवास तर अद्वैताबद्दलचा आहे. तेव्हा अशा प्रकारे जर कुठं काही द्वैत ओरणारच नाही अशी जर विचारधारणा ठेवली तर उगाचच त्याची कल्पना करून म्हणजे अद्वैताची आणि ती कल्पना करीत आपला वेळ, आपले श्रम सगळंच वाया घालवायला हा उद्योग सांगितलाय कोणी. त्यामुळे काय व्हायला लागलं की माझी नर्मदा परिक्रमा शारीरिकरित्या जरी संपली तरी मानसिकरित्या या प्रकारच्या विचारांपासून बाहेर म्हणजे अर्थात फारशा प्रमाणात न पडल्यामुळे माझ्या चित्ताला एक विलक्षण प्रकारची शांती मिळू लागली. आता आणखी एक असं जाणवलं की ज्या वेळेला माझ्या संपर्कात कोणीही व्यक्ती नाही त्यावेळेला भूतकाळामध्ये घडलेल्या कोणत्या तरी घटनांच्या चिंतनामध्ये किंवा भविष्य काळामध्ये असं काहीतरी व्हावं किंवा असं होईल या विचारांमध्ये जो वेळ जातो त्याच्याबद्दल आपण विचार करू. त्यावेळेला होतं काय की सगळ्या घटनांचं ढोबळ मानाने आपण दोन प्रकारे वर्गीकरण करू शकतो. एक म्हणजे प्रिय आणि दुसरं म्हणजे अप्रिय. आता प्रिय म्हणलं की बरं वाटतं आणि अप्रिय म्हणलं की वाईट वाटतं. पण हे बघा, भगवद्गीतेतील एका श्लोकाचा भाग मला आठवला. त्यामध्ये भगवंत अर्जुनांना असा उपदेश करतात की न प्रहृष्येत प्रियम प्राप्यम न उद्विजेत प्राप्यच अप्रियम. प्रिय असं काही प्राप्त झालं तरी त्याने खुश होऊ नये आणि त्या पुढचा भाग म्हणजे अप्रिय असं काही प्राप्त झालं तरीही साधकाने आपल्या चित्तामध्ये उद्विग्नता उत्पन्न होऊ देऊ नये. मला तर असं वाटत होतं की असं का करायचं आणि असं करणं जर अत्यावश्यक असेल तरी मला करता येईल का. कारण अर्जुनांना केलेला उपदेश हा काही त्याने एकट्याने नसून सर्वच मानवजातीच्या भल्यासाठी आहे. याबद्दल जरी खात्री असली तरी मला जर ते जमत नाही तर काहीतरी चुकतंय माझं. हा केवळ माझ्याच बुद्धीचा दोष आहे मला पटत होतो. पण हा दोष दुसऱ्या कोणी दूर करण्यापेक्षा आपल्या चिंतनाने दूर होण्याची मजा आहे ना, ती काही वेगळीच आहे. झालं काय की परिक्रमेच्या काळात शांतपणे विचार करताना जे कळलं ते असं की मगाशी विचार केल्याप्रमाणे जर काही प्रिय घडलं आणि मी त्यामध्ये हर्ष मानला असं समजू तर होतं काय की पुन्हा कधीतरी असं बरं व्हावं अशी एक इच्छा मनात उत्पन्न होते. आणि त्यावेळेला जे काही प्रिय घडलं ते तर मागील अनेक घटकांचा आणि कर्मफळांचा तो परिणाम असतो, त्यामुळे ते घडलेलं असतं. मग आता पुन्हा तसंच काही घडेल, तितक्याच प्रमाणात कर्मफळांचा परिणाम असलेलं घडेल अशी खात्री तरी कशी द्यावी आणि अशी अपेक्षा तरी कशी ठेवता येईल. कारण अशा प्रकारे फळांचं कॉम्बिनेशन पुन्हा येण्यासाठी, पुन्हा तशी अनुकूल परिस्थिती उत्पन्न करण्यासाठी काही जागाच नसणार, असं शक्यच होणार नाहीये. तसंच अप्रिय गोष्टींबद्दल पण आहे. मग काय व्हायला लागलं की आपोआपच प्रिय आणि अप्रिय अशी लेबल सुद्धा कुठल्याही घटनेला न लावण्याची एक जणू सवय जडू लागली. म्हणजे या परिक्रमा काळातच हो, नव्हे एकदा ही सवय जडल्यावर ती प्रतिदिनी वाढीसच लागत आहे. आणि त्यामुळे काय होतंय तर माझं मन सतत प्रफुल्लितच होत राहत आहे. कारण अशा लेबल्सचं जे ओझं तयार होतं ते फार त्रासदायक असतं बरं. ही सगळी लेबल्स लक्षात ठेवणं यालाच पाप म्हणतात. मुळात अशी लेबल लावणं आणि लावलेली लेबल काळजीपूर्वकरित्या जतन करून ठेवणं हे पण एक फार मोठं पाप आहे. कारण त्या प्रोसिजरमध्ये माझ्याकडून भगवत नामस्मरण होत नाही ना. आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की मला आता ही जी काही कोणत्या पापाची शिक्षा मिळाली कोणास ठाऊक, मला तर नकळत झालं, मला तर काही आठवतच नाही की एवढं मोठं पाप मी कधी केलं ते. पण अशा प्रकारची नकळत झालेली अनेक सूक्ष्म पापे असतात, नवे ती होतच राहत असतात आणि त्यांचा डोंगर उंच होत राहत असतो बरं. आणखी एक ओळ भगवद्गीतेमधलीच आठवली. त्यामध्ये भगवंत सांगतात की न किंचित अपि चिंतयेत. माझे गुरु श्रीयुत अप्पासाहेब पोटभरे
की ज्यांचे गुरु श्री गुळणी महाराज होते. तर हे आप्पा आम्हाला नेहमी असं सांगायचे की माझ्या गुरूंनी मला काय शिकवलं, काय समजावलं. तर ते असं आहे की तुम्ही स्वस्थ चित्त राहा, कशाचाही काहीही विचार करू नका. आता हे बघा की जे आप्पांच्या गुरूंनी आप्पांना शिकवलं तेच आप्पांनी आम्हाला उपदेशलं. पण झालं काय की त्या गुरुवचनाचा मला नीट काही उलगडा होत नव्हता. आणि आता तर तो उलगडा घरून करण्यासाठी त्यांचं पुरेसं सान्निध्य किंवा पुरेशी संधी मला मिळाली नव्हती, ही गुरूर होतीच. आणि आता तर कसं आणि केव्हा विचारणार, कारण ते देवानं शांत झाले होते. पण श्री नर्मदा मैयाने माझी ही अडचण पण सोडवली हो. याचं काय झालं की न किंचित अपि चिंतेत ही ओळ आणि सद्गुरूंचा उपदेश हे सर्व लक्षात घेताना मगाशी मी जसं म्हणत होतो की ज्या वेळेला लेबल्स लावणं बंद झालं त्यावेळेला तो सगळा वेळ अगदी मला मोकळा मिळाला. कुणाबद्दलच म्हणजे कोणत्याही व्यक्तीबद्दल अथवा घटनेबद्दल काहीही विचार करू नये असे सुरू झाल्यावर न किंचित अपि चिंतेत हे आपोआपच आचरणात आणलं जाऊ लागलं की. आणि एकदा का या प्रक्रियेची चटक लागली म्हणजेच सद्गुरूंच्या वचनाची साथ लाभली की मग साधकाची आध्यात्मिक उन्नती व्हायला काय वेळ लागणार हो. हरिओम.